आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे आरोप झालेले आहेत ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत। एक म्हणजे 214 कोटीची कामं ही कुठलंही टेंडर इश्यू न करता त्या ठिकाणी केलेली आहेत। 4755 कोटीची कामं ही ज्यांना काम करण्याच्या योग्य असं कॉन्ट्रॅक्टर ठरवला जातो अशा इनकॉम्पिटंट कॉन्ट्रॅक्टरकडून 4755 कोटीच्या कामामध्ये नुकसान झालेलं आहे महापालिकेचं। आणि तिसरं आहे की 3355 कोटीच्या कामामध्ये थर्ड पार्टी ऑडिटच केलेलं नाही आहे। त्याच्यामध्ये डिफॉल्ट असलेल्या कॉन्ट्रॅक्टरना कामं दिल्यामुळेच जो मी तुम्हाला 4755 कोटी सांगितलेलं आहे हे ज्याला आपण म्हणतो की काळ्या यादीत टाकलेले असतील किंवा ज्यांच्या अगेन्स्ट डिफॉल्ट्स आहेत अशा लोकांच्या विरुद्धचे ह्या केसेस आहेत। आणि 2322 कोटी जे नुकसान झालेलं आहे हे प्रत्यक्ष नुकसान झालेलं आहे की त्या ठिकाणी जमिनीचं ॲक्विजिशन झालेलं नव्हतं, फॉरेस्टचं क्लिअरन्स नव्हतं, तरी पण वर्क ऑर्डर दिल्यामुळे एका कॉन्ट्रॅक्टरला 2322 कोटी रुपये द्यायला लागले। म्हणजे ही जर अमाऊंट तुम्ही बघितलं तर जवळजवळ 1100 कोटी रुपयाच्या आसपासची 10,000 कोटीच्या आसपासची ही अमाऊंट आहे, म्हणजे 11,000 कोटीची। आणि इतर गोष्टी लहान लहान घेतल्या तर ही रक्कम 12,000 कोटीच्या घरात जाते। म्हणजे 12,000 कोटीचा आरोप हा कोणी आम्ही केलेला नाही आहे, हा कॅगने त्या ठिकाणी ठेवलेला ठपका आहे। आणि कॅगने ठेवलेला ठपका ठेवल्यानंतर चौकशी करायची नाही का की तुम्ही वाटेल तसं उलटं सुलटं बोलून त्याच्यावर म्हणजे पांघरून टाकण्याचा प्रयत्न करताय। तर हे तर कॅगने शोधून काढलेली प्रकरणं आहेत आणि केवळ 2 वर्षातली ही आहेत। म्हणजे इतर वर्षामध्ये किती रकमेचा घोटाळा झालेला असणार ह्याची कोणी कल्पना करू शकता। आम्ही थोडंच म्हटलेलं आहे की हा घोटाळा अमुक व्यक्तीने केला, तुम्ही का करता त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स? तुम्हाला जर असं वाटतं स्वच्छ असेल त्याच्यामध्ये निघेल ना स्वच्छ। कोणी म्हटलेलं आहे आरोप करणं हा हेतू नाही, परंतु मुंबईकर जनतेचे पैसे अशा तऱ्हेने लुटले जात असतील तर ते चुकीचं आहे आणि मग त्याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे। त्याच्यामध्ये चुकीचं काय, कॅगचा ज्यावेळेला अहवाल येतो त्याला गव्हर्नमेंटला जर चौकशी करायलाच लागते आणि तशी ती चौकशी झालेली आहे। आणि त्याच्यामुळे आता खरं स्वरूप आणि प्रत्येकाचे खरे चेहरे हे लोकांच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही। एक गोष्ट लक्षात घ्या की कॅगचे आरोप आल्यानंतर आले ही वस्तुस्थिती आहे की नाही हे सांगितलं पाहिजे। दुसऱ्या कोणावर असेल तर त्यांची सह होईल ना। मुळात दुसऱ्यांची चौकशी झाल्यामुळे तुम्ही स्वच्छ कशी सिद्ध होता हा मुद्दा आहे। आणि त्याच्यामुळे एक गोष्ट निश्चित लक्षात घेतली पाहिजे की वक्तृत्व चातुर्याने झालेले जो काही घोटाळा आहे तो दडवून ठेवता येणार नाही, त्याच्यावर कारवाई होणारच। आणि त्याच्यामुळे ती कारवाई होत असेल तर तुम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही, कारण तुम्ही प्रत्यक्षात तुमचं नाव कोणीच घेतलेलं नाही त्याच्यामध्ये। आतापर्यंतचा जो जेवढा जाहिरातीचा खर्च आहे तेवढे पैसे जर शेतकऱ्याला दिले असते तर खूप बरं झालं असतं, असं कालच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते म्हटलेले उद्धव ठाकरे। अहो तुमच्या जाहिराती येत होत्या त्यावेळेला तुम्हाला हे सुचत नव्हतं का? तुम्ही रोज जाहिराती तुमच्यासह करतच होता ना। सरकार जे काम करतं हे जनतेपर्यंत पोचल्या पाहिजे, सरकारच्या योजना जनतेसाठी पोचल्या पाहिजे, म्हणून जाहिरात खातंच असतं। त्याच्यासाठी जाहिरात खात्याला वेगळं बजेट नेहमी स्टेटच्या असतं, केवळ आम्ही देतो असं नाही। भारतातली प्रत्येक राज्य आपण काय काय प्रगती केली, आपले काय काय प्रोग्राम्स आहेत, लोकांच्या संदर्भातल्या फंक्शन्स असतील तर त्याच्यासुद्धा जाहिराती या प्रत्येक सरकारच्या येत असतात। त्याच्यामुळे त्याच्यात काय नवीन आहे असं बिलकुल नाही। पण तुम्ही जाहिराती तर देत होताच, परंतु तुम्ही शेतकऱ्यांना 1 रुपया दिलेला नाही, हे तुमचं वैशिष्ट्य आहे। आम्ही NDRFच्या रेटच्या दुप्पट दराने कॉम्पन्सेशन दिलं आहे। 2 एकरचे जर त्याला लिमिटेशन असेल तर आम्ही 3 एकर जमीन घेतली। अशा तऱ्हेने प्रत्येक गोष्टीला आम्ही मदत केलेली आहे। ज्या लोकांनी वेळेवर कर्ज भरलं त्या शेतकऱ्यांना आम्ही 50-50 हजार रुपये त्यांच्या अकाउंटला दिलेले आहेत। केंद्राकडून 6,000 रुपये येतात प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटला, तेवढे 6,000 राज्याचे म्हणून आम्ही त्यांना देतो आहे। मग तुम्ही का देऊ शकला नाही? शेतकऱ्यांचं नुसतं नाव घ्यायचं, शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती बाळगायची नाही, राज्य कसं चालवायचं याची काळजी घ्यायची नाही आणि मग प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन या सगळ्यावर एक पांघरून टाकण्याचा प्रयत्न करायचा किंवा आपण खरं आहोत हे आपण वक्तृत्वातून सिद्ध करायचं नसतं। खरं आहे हे रेकॉर्डवर यायला लागतं। शेतकऱ्यांना पैसे आमच्या काळात जाऊ शकतात, तुमच्या काळात का गेले नाहीत याचं उत्तर तुम्ही शेतकऱ्यांना दिले पाहिजेत।
सततच्या पावसाने शेतकऱ्याचं नुकसान होतं. हे नुकसान महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही शेतकऱ्यांना दिलं गेलं नाही. ते देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. शेतकऱ्यांचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकारच नाही, कारण शेतकरी जे बागायतदार आहेत त्यांच्या जे माल फुकट जातो त्याच्यामधून कोट्यवधी रुपयाची हानी होत असते. त्याच्यावर प्रोसेसिंग करायचा पहिला निर्णय हा आमच्या सरकारने घेतलेला आहे. कोकणामध्ये काजू होतो, काजूचं धोरण तुमच्याकडे देऊन 2.5 वर्ष झाले, तुम्ही त्याच्यावर साधा निर्णय घेऊ शकला नाही. तिथं 1100 कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला बोलायला जागाच नाही आहे. मी एवढी मोठी लिस्ट काढून देईन जे जे सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे. तुमच्या काळात धरणं का नाही पूर्ण झाली? कुठे जात होते पैसे? आमच्या काळामध्ये ही धरणं सगळी पूर्ण होत आहेत आणि 6 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र ओलिताखाली येतं आहे. हे क्षेत्र कोणाचं असणार? शेतकऱ्याचं असणार ना. कोणाला सांगताय तुम्ही हे? आक्षेप घेतलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की रस्ते आणि खडीमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे आणि तुम्ही आमची कॅगच्या अहो असं आहे बघा, तुम्हाला आता लक्षात आलं असेल की खोके कुठे जात होते आणि त्याच्यामुळे यांची तळमळ झालेली आहे असं मला वाटतं. मला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु त्यांनी खरं तर याच्यावर प्रेस घ्यायला नको होती. आदित्यना सोडायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये, कारण कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेऊन तेच नेहमी प्रेस घेत असतात. आज त्यांनी का घेतली स्वतः प्रेस? मला याचं आश्चर्य वाटतं. येतं का म्हणे असं मला वाटतं. तुमच्या बंडाला आज 1 वर्ष पूर्ण झाले. राज्यभरामध्ये गद्दार दिन म्हणून ठाकरे गटाकडनं राष्ट्रवादीकडनं सुरू होतं आणि ठिकाणी आंदोलन सुरू होतं. संजय राऊतांनी तसं पत्र दिलेलं आहे UN ला. दानवेंनी पत्र लिहिलं आहे ते माजी राज्यपालांना. एक याच्यासारखी हास्यास्पद गोष्ट दुसरी कुठलीच नाही. अहो गद्दार कोणाला म्हणताय? ज्या वेळेला सरकारमध्ये असताना सरकारचा दुसरा पक्ष त्या पक्षाला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्रामध्ये काय घडलं हे तुम्ही बघितलेलं आहे. ज्यावेळेला तिरपुडे उपमुख्यमंत्री होते आणि वसंतदादा मुख्यमंत्री होते त्यावेळेला काँग्रेस एसचे सगळे आमदार, म्हणजे त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, त्याला रेड्डी, आता मला नेमकं आठवत नाही काय नाव होतं ते, 2 झाले. एक काँग्रेस, इंदिरा काँग्रेस झालं आणि दुसरी जी काँग्रेस होती जी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, त्यावेळेला सगळे आमदार अस्वस्थ होते. त्यांची कामं होत नव्हती. सातत्याने सरकारला अडचणीत आणण्याची कामं चालू होती. त्याला पवारसाहेबांनी बंड केलंच ना. मग ते जर बंड असेल तर आमची काय गद्दारी आहे? कसे वागता तुम्ही आमदारांशी? मला अनेक लोकांनी सांगितलं. आत्ता एक ज्येष्ठ मंत्री माझ्याबरोबर होते, ते खासदार आहेत, त्यांना स्वतःला भेट मिळत नव्हती. ते NCPचे होते. स्वतःला भेट नव्हती 2-2, 3-3 महिने मिळत. हे काय राज्य आहे का किंवा एखादा राजा आहे का की ज्याने आपल्या मनाला वाटेल तसं वागावं? राज्य करायचं असेल तुम्ही तुमच्या घरी बसून करू शकता. मी कधी असं बोललेलं नाही, पण आज बोलतोय. मग त्यावेळेला होतं ते काय होतं? त्यावेळेला होतं तो उठाव होता ना. मग तो जो काँग्रेसच्या लोकांनी केला आणि पवारसाहेबांना मुख्यमंत्री केलं त्यावेळेला तो उठाव होता. आणि तुमच्या वागणुकीमुळे जे झालं, तुमच्या नाकर्तेपणामुळे जे झालं, जे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं, ते मात्र गद्दारी होती. कशी गद्दारी होती? मग तुम्हाला नुसतं जर तुम्ही पक्षप्रमुख होता तर तुम्ही मुख्यमंत्रीपद स्वीकारलं का? हा मुळात महाराष्ट्राच्या जनतेने प्रश्न विचारला पाहिजे. आणि मुख्यमंत्री बनल्यानंतर तुम्हाला जर ते मंत्रिपद चालवता येत नव्हतं, तुम्ही लोकांना भेटत नव्हता, तुम्ही आमदारांना भेटत होता, त्याच्यामुळे जी प्रचंड नाराजी झाली ही आमदारांच्या पुरती मर्यादित का नसते? तर लोकांना ते न्याय देऊ शकत नाही. तुम्हाला 3-3 महिने 6-6 महिने भेट नाही मिळणार, मग लोकांची कामं कशी होणार? आमदारांच्या दृष्टीने महत्त्वाचं काय असतं? त्यांच्या मतदारसंघातली कामं होणं. आणि ते तुम्ही करत नव्हता. ज्या दिवशी आम्ही सांगितलं की आम्ही बजेटवर बहिष्कार टाकणार, आम्ही बजेटच्या विरोधामध्ये मतदान करणार, त्यावेळेला आमच्या आमदारांना पैसे मिळालेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. हे जे कोण आज त्यांच्याबरोबर आहेत त्या शिवसैनिकांनी त्यांना विचारलं पाहिजे की असं का घडलं की आमदारांना तुम्हाला सांगायला लागलं की आम्ही बजेटमध्ये तुमचा विरोधी मतदान करणार आणि तुमचा पराभव करणार. हे ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला रात्रभर मी स्वतः बसलेलो आहे PWD डिपार्टमेंटला आणि शिवसेनेच्या आमदारांची कामं बजेटमध्ये घालून घेतलेली आहेत. ह्याची खात्री तुम्ही त्यावेळेचे जे सेक्रेटरी होते PWDचे त्यांच्याकडून खात्री करून घेऊ शकता. लास्ट मोमेंटला बजेटमध्ये कामं घालून घेतली आणि त्यावेळेला कुठेतरी आमदारांना थोडंसं सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही न्याय देऊ शकला नाही, आपल्या राज्याला न्याय देऊ शकला नाही, म्हणून हे घडलेलं आहे. गद्दार कोणाला म्हणता? हा उठाव जो झाला, हा उठाव असाच काँग्रेसमध्ये सुद्धा झालेला होता ना. म्हणून आम्ही कोणी दूषणं नाही दिलेली. पवारसाहेबांचं नाव मी अत्यंत आदराने घेतो, कारण महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी त्यांनी बंड केलं आणि तसंच महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी बंड हे शिंदेसाहेबांनी केलेलं आहे. कोणाला गद्दार म्हणता?
असा एक मनुष्य मी आजपर्यंत बोललो नव्हतं कधी मीडियाच्या समोर, की ज्या वेळेला माझ्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत एकनाथ शिंदे साहेबांची, ज्या ज्या वेळेला उद्धव साहेब असं करत होते की वचन द्यायचे आणि ते तोडायचे, त्यावेळेला प्रत्येक वेळेला मी त्यांना जाऊन सांगितलेलं आहे. पण एक गोष्ट त्यांची अतिशय महत्त्वाची आहे, त्यांनी निश्चितपणे उठाव केला आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की माझ्याबरोबर ही सगळी लोकं प्रेमाने आलेली आहेत. कारण ज्या दिवशी त्यांचा अपमान झाला तो सुद्धा दिवस वर्धापन दिनाचा होता. वर्धापनाच्या दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या सगळ्यात एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला, त्याला अत्यंत अपमानित केलं, त्याला खालच्या दर्जाची वागणूक दिली. आणि हे कुठल्याही, कारण ते शेवटी आमचेसुद्धा विधिमंडळाचे नेते होते, त्यांचा अपमान तुम्ही का केला ह्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. आणि ते समजा रागवून निघून गेले असते तर त्यांनी परत येण्याची तयारी दाखवलेली होती. एक गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेने जाणून घेतली पाहिजे की शिंदेसाहेब हा एक सच्चा मनुष्य आहे, सच्चा शिवसैनिक आहे. त्यांनी काय सांगितलं, मला ज्यावेळेला असं वाटायला लागलं की माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही, त्यावेळेला मी एकच गोष्ट केली असती, माझ्याबरोबर आलेल्या सगळ्या आमदारांना परत पाठवून दिलं असतं. मी एक फोन केला असता की माझी चूक झालेली आहे पण ह्या लोकांची काही चूक नाही, आणि तिथंच मी माझ्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली असती. असा म्हणणारा मनुष्य कुठल्या दर्जाचा असतो, कशा रीतीची माणुसकी त्याच्याकडे असते की माझ्यामुळे एकाही आमदारांचं नुकसान होत कामा नये, राजकीय आमदारांचं नुकसान होता कामा नये, प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल, असं म्हणणाऱ्या माणसाच्या मागे लोक उभी नाही राहणार तर कोणाच्या मागे उभी राहणार. तुम्हाला तर परंपरेने सगळं मिळवलं आहे, त्यांनी तर आपल्या वागणुकीतून मिळवलं प्रेम. म्हणून माझ्यासारखा मनुष्य म्हणतो की राजकारणाचं काय होईल ते होईल. एक सच्चा मनुष्य जो लोकांसाठी झगडतो तो जर राजकारणातून दूर होणार असेल, त्याचा जर अपमान होणार असेल, आणि तो ज्याला म्हणतो की माझं ज्या वेळेला मी उठाव केला आणि माझ्यामुळे आमदारांचं नुकसान होणार असेल तर मी त्या आमदारांना परत पाठवेन, पण मी मात्र डोक्यात गोळी झाडून घेईन, असं म्हणणारा मनुष्य हा खरोखर प्रेम करण्याजोगाच मनुष्य असतो. आणि म्हणून ते प्रेम महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दिलं पाहिजे, त्यांना काम करण्याची संधी दिली पाहिजे. हे रोज असं काहीतरी करत राहणार, यांना घाणेरडी कृत्य करण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. सर, या उठावाचं जे उदाहरण तुम्ही दिलं शरद पवारांचं, त्याच पवारांचा पक्ष आज गद्दार दिन म्हणून देखील महाराष्ट्र साजरा करत आहे. याकडे त्यांना आपण ते, कसं पाहता? हे बघा, शिवसेनेच्या मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पवार साहेबांच्यावर मी कुठलंही कॉमेंट करणार नाही, कारण मी अनेक वर्ष त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे, मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. आणि मग तुमच्याच लोकांना माहिती आहे की काय परिस्थिती त्या काळामध्ये निर्माण झालेली होती. तिरपुडेजी जे त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते, काय दर्जाची ते स्टेटमेंट देत होते, कशा रीतीने लोकांची कामं अडवली जात होती. त्याला थोडंच पैशासाठी लोक बाहेर पडले, लोक पवारसाहेबांच्या प्रेमासाठी बाहेर पडले. आणि पवारसाहेबांच्या प्रेमासाठी बाहेर पडले तर तो उठाव, आणि शिंदेसाहेबांच्या प्रेमासाठी बाहेर पडले तर ते गद्दारी. कुठला न्याय आहे हा? न्याय कुठला आहे? ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? तुम्हाला काय वाटतं तसे घाणेरडं तुम्ही बोलणार, लोकांच्याबद्दल वाटेल ते तुम्ही बोलणार. कधी तुम्ही तुमच्या आमदारांची काळजी केली नाही. एखाद्या आमदाराला हार्ट अटॅक आला, त्याला त्यांनी एअर ॲम्ब्युलन्सने शिफ्ट केलं मुंबईला, त्याचं जीव वाचवल्यानंतर तो तुमच्या मागे थोडंच फरफटत देणार आहे. तो म्हणणार शिंदेसाहेबांचं काय होईल ते होईल, माझा जीव वाचला ह्या माणसामुळे. त्यांच्या हे असं मला डॉक्टरनी सांगितलेली गोष्ट आहे. त्यांच्या शेजारी एक मोठं हॉस्पिटल आहे, मी ज्या ह्याच्यामध्ये राहिलो होतो हॉटेलमध्ये एकदा ठाण्याला, त्या डॉक्टरनी मला सांगितलं की आम्ही 100 लोकांची, लहान मुलांची हृदयाची ऑपरेशन करायचो. एकाही बाहेरच्या व्यक्तीला माहिती नाही की शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाला 100 लहान मुलांची हार्टची ऑपरेशन होत आहेत. शेवटी गरिबाबद्दल कळवळा असलेला मुख्यमंत्री असला पाहिजे. ते मुख्यमंत्री पवारसाहेब होते, आणि म्हणून पुढच्या काळामध्ये हे बंड केल्यानंतरसुद्धा महाराष्ट्राची जनता पवारसाहेबांच्या बरोबर राहिली ना. त्याला कोणी असं घाणेरडं बोलत राहिलं नाही, कारण तो सुसंस्कृत लोकांचा पक्ष होता. आणि बाळासाहेबांकडे सुद्धा ही संस्कृती आहे. बाळासाहेबांनी असं कधीही म्हटलं नसतं, कारण बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते आमच्याबरोबर आहेत. बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की काँग्रेसबरोबर जायला लागेल तर मी माझ्या दुकान बंद करून टाकेन शिवसेनेचं. तुमच्या इतिहासावरूनच आता उद्धव ठाकरेंनी युटर्न घेतलेलं दिसतोय. त्यांचं म्हणणं आहे की जुना इतिहास काढण्यामध्ये काही अर्थ नाहीये. आंबेडकरांनी जे औरंगजेबाच्या कथेवरती जाऊन एकंदरीत फुलं चढवली होती, त्यावरून त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि उलट सवाल तुम्हाला केलाय की मग तुमचेच पंतप्रधान पाकिस्तानमध्ये जातात केक कापण्यासाठी. याआधी अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा जिन्याच्या कबरीवरती बसण्यात घेतलं होतं. मग ते तुम्हाला कसं काय झालं? हे बघा, हा प्रश्न आंबेडकर साहेबांचा आहे. त्यांनी कुठे जावं, ते काय आमच्या पक्षाचे सदस्य नाही आहेत, ते एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना वाटलं अमुक ठिकाणी जावं,
हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. औरंगजेबाने हिंदूंची मंदिरं नष्ट केली, हिंदूंची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, आमच्या राज्यावर हल्ला केला, आमच्या राज्याला आमच्या छत्रपतींना म्हणजे संभाजी महाराजांना हाल करून त्यांनी मारलेलं आहे. आणि हे जर असेल आणि त्याची कबर जर शूर मराठी सरदारांनी ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्येच केलेली असेल तर त्या क्रूरकर्माला मान्यता द्यायची आमची कुठल्याही परिस्थितीमध्ये तयारी नाही. तुम्ही आज औरंगजेबाचं उदात्तीकरण करताय. एक काळ असा होता मुंबईमध्ये की मुंबईच्या काही भागामध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके वाजवले जात होते. त्यांना तसेच फटके हे बाळासाहेबांनी दिलेले होते. आणि त्याच्यानंतर कोणाचीही हिंमत नाही झाली की पाकिस्तान जिंकल्यानंतर भारतामध्ये फटाके लावण्याची. तुम्ही सगळा काळ विसरलेला आहे, तुम्ही बाळासाहेबांचे विचार विसरलेला आहे. माझ्यासारखा मनुष्य जो तुमचा आदर ठेवतो त्यालासुद्धा बोलायला भाग पडेल अशा रीतीची घाणेरडी वक्तव्य ही तुमच्या लोकांकडून केली जात आहेत. काय अर्थ गद्दार दिनाचा? मग तुम्ही राष्ट्रवादीबरोबर का गेला? राष्ट्रवादींनीसुद्धा ही बंडखोरी केलेली होती ना. त्यांनीसुद्धा राज्य पाडून मुख्यमंत्रीपद घेतलेलं होतं. मग त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार नाही? आणि राष्ट्रवादीचे लोक आमच्या गद्दार दिन साजरा करणार आहेत. कोणी दिली ह्या त्यांना ही नैतिक ताकद? पवार साहेबांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, मी आजसुद्धा सांगतो. परंतु मी तुम्हाला आठवण करून दिली की असा प्रसंग येतो की ज्यावेळेला स्वतःचा पक्ष नष्ट होण्याचा आणि आपल्या पाठिंब्यावर जे सरकार आलेलं आहे त्यांनी आमचाच पक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला उठाव होतो. असाच उठाव महाराष्ट्रामध्ये झालेला होता आणि त्या उठावाचं नेतृत्व आदरणीय पवारसाहेबांनी केलेलं होतं. पवारसाहेब सच्चे होते आणि म्हणून त्यांच्याबरोबर महाराष्ट्राची जनता उभी राहिली. पुढच्या काळामध्ये 4 वेळा पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री झाले. जो मनुष्य सेवा करतो लोकांची तो मुख्यमंत्री होतोय. आज पुन्हा एकदा ज्या प्रकारे सेवा एकनाथ शिंदेसाहेब जनतेची करतायत, माझी खात्री आहे बाळासाहेबांचे आशीर्वाद तर त्यांना मिळतच असणार. परंतु पवारसाहेबसुद्धा मनोमन त्यांना म्हणत असणार की असा मुख्यमंत्री झाला पाहिजे की जो लोकांना भेटतो. त्यांनीच म्हटलेलं आहे की 2 वर्षाच्या काळात 2 दिवस गेले नाहीत हे ह्याच्यामध्ये. हे पवारसाहेबांच्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे ना. शेवटी आत्मचरित्र आपण ज्याला लिहितो आपण मोकळेपणाने लिहितो, त्याच्यामध्ये सत्य लिहितो. मग त्यांनी काय लिहिलं ते तरी बघा. ज्या पद्धतीने शिंदेना पाठिंबा मिळत आहे उभाटातनं अनेक आमदार असो नगरसेवक असो ते आपल्या पक्षात येतात, त्यावरनं देखील उद्धव ठाकरे म्हणतात अस्वलाच्या अंगावरनं काही केस उपटल्याने तो काही टकला होत नाही. याकडे आपण काय असतं माहिती आहे, टक्कले मागच्या बाजूला उगवत असतं. माझ्या मागच्या बाजूला आरसा बदलला तर मला टक्कल दिसणार, समोरून दिसलं तर भरदार केस दिसणार. त्यांना काय आहे, त्यांना आरशात बघायची सवयच राहिलेली नाही आहे. ज्या दिवशी ते आरशात बघतील त्याला केवढं मोठं टक्कल पडलेलं आहे हे त्यांनाच जाणीव होईल. कारण आरशात समोर बघितलं तर केसच दिसणार ना. माझ्या समोरून बघितलं तर मला केस दिसणार. आरसा ज्यावेळेला मी असा मागे धरेन त्यावेळेलाच दिसणार ते. आणि त्याच्यामुळे मी आत्मचिंतन करणारच नाही हा हट्ट त्यांनी एकदा सोडावा. एवढं मोठं बंड शिवसेनेच्या इतिहासामध्ये कधीच झालं नाही. 5 आमदार फुटले, 10 आमदार फुटले, ह्याच्या पलीकडे कधी काय झालेलं नव्हतं. अख्खाच्या अख्खा पक्ष ज्यावेळेला आपल्या विरोधामध्ये जातो त्यावेळेला लक्षात घेतलं पाहिजे की सहानुभूतीने जी काय लोकं राखून ठेवलेली आहेत त्यांना ज्यावेळेला ही वस्तुस्थिती कळेल की तुम्ही कशा रीतीने वागत होता त्यावेळेला 30 लोकं तुमच्यावर राहणार नाही. मला एक साधं सांगा की ह्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही किती शिवसैनिकांना भेटला, किती लोकांच्या दुःखावर फुंकर घातलेली आहे. फक्त करोनाच्या काळामध्ये डॉक्टर्सवा लढत होते ना. सगळ्यात मोठं करोना सेंटर त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंनी उभं केलं होतं ना. रेकॉर्ड ब्रेक म्हणजे त्यांनी चायनाचा रेकॉर्ड मोडून तेवढं मोठं सेंटर उभं केलं. मग तो रेकॉर्ड ब्रेक नाही. आणि ते स्वतः जात होते प्रत्येक करोना सेंटरमध्ये. 2 वेळा त्यांना करोना झाला. तुम्हाला एकदा तरी झाला का? आदित्यने एकदा तरी झाला का? कारण तुम्ही कधी जातच नव्हता म्हणून आम्हाला तुमच्यावर टीका नाही करायची. महापालिकेतले भ्रष्टाचार आणि त्याचबरोबर जी सुशोभन करण्यासाठी घेतलेली कामं याच्या विरोधात आता आदित्य ठाकरे 1 जुलै रोजी भव्य मोर्चा हा महापालिकेवर काढत आहेत. त्याकडे आपण कसं पाहतो? हे बघा, त्यांना हे करत राहून दे. आदित्यनं एक शिकवणी लावली पाहिजे. मी तुम्हाला अगोदरच सांगितली. बघा, मला हे बोलण्याची आवश्यकता नाही आणि मी स्वतः एवढा आदर बाळगणारा हे आहे उद्धव साहेबांच्याबद्दल की ह्याची उत्तरं देण्याची माझ्यासारख्या माणसावर पाळी येता कामा नये. काहीही बोलत राहिलं, आदित्यने असा मोर्चा काढण्यापेक्षा तो 1300 कोटीचं ते 13,000 कोटीचं उत्तर द्यावं ना. 12,000 कोटीचं त्यांच्या काळातलंच आहे ना. त्यांच्या प्लॅनिंगबद्दल एक साधं उदाहरण मी देतो. वरळीची जागा आहे. वरळीची जागा किती आहे आज? सरकारी ह्याच्याप्रमाणे त्याची किंमत जवळजवळ 1800 कोटी रुपये आणि मार्केटमधली गेली तर 7-8 हजार कोटीची. जगामध्ये कुठेही जो ॲक्वेरियम असतो हा अंडरग्राऊंड केला जातो.
तुम्ही तोच ॲक्वेरियम जमिनीच्या वर करता, म्हणजे एवढी 1800 कोटी रुपये कोणाचे आहेत? ते जनतेचे आहेत ना. आणि मग तिथं मॉल्स करणार ह्याच्या नावाखाली. तुम्ही तो प्लान जाऊन बघा ना. मला एवढंच सांगायचं आहे, बघा ते तरुण असतील, अनुभव त्यांना नसेल, त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही. चक्क खोटं बोलायचं, लोकांवर आरोप करायचं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आम्हालासुद्धा शेवटी वाटतं की आमचे पक्षप्रमुख होते, आम्ही त्यांचा एवढे वर्ष मान ठेवलेला आहे, पुढे स्वतः मान ठेवला जावा असं आम्हाला वाटतं. पण ह्या पद्धतीने जर बोलत राहिले की अस्वलांच्या केसापासून प्रत्येक गोष्ट बोलत राहिले तर उत्तर देणारे उत्तरसुद्धा देतात ना. काल 1 वर्षानंतर पहिल्यांदा एकनाथ शिंदेनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आतापर्यंत कधी बोलले का उद्धव साहेबांच्या विरोधात? एकदाही बोललेले नाहीत. मी पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे, मी कधी बोललो आहे का? आम्ही एकदाही बोललेलं नाही. पण तुम्ही किती वेळा खोटं बोलत राहणार, किती वेळा असत्य लोकांना सांगत राहणार तुम्हाला सहानुभूती मिळावी म्हणून? मग यादी जाहीर करा. तुम्ही 2.5 वर्षामध्ये किती लोकांना भेटला? करा ना. करोना नव्हता त्यावेळेला सुद्धा तुम्ही किती वेळा ह्याच्यात जात होता आपल्या मंत्रालयामध्ये? राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. वादग्रस्त मंत्र्यांची हकालपट्टी करणार नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार नाही, तसा अमित शहाचा उल्लेख करत त्यांनी दावा केलेला आहे. हा खरा आहे का? नाही, अमित शहा साहेब त्यांच्या कानात बोलले असतील म्हणून त्यांना माहिती असेल. काय बोलताय हे? अहो, त्या मंत्र्यांच्या घरामधल्या लोकांना काय वाटलं असेल? ते ज्या दिवशी त्यांची मंत्रिपद समजा चुकून एखाद्याचं गेलं त्या दिवशी तुम्ही बोला ना. आज तर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा आहे, अगोदरच लोकांची फोटो छापता, अगोदरच लोकांची नावं छापता. कुठेतरी शेवटी माणुसकी शिल्लक राहिली पाहिजे. मला असं वाटतं की राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर महाराष्ट्रातलं कधीही गेलेलं नव्हतं. तेवढं आज राजकारण खालच्या पातळीवर जातं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शेवटी महाराष्ट्र इतर राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फरक हा आहे की ज्या ज्या सांस्कृतिक चळवळी घडल्या त्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घडलेल्या आहेत. आणि मग तो महाराष्ट्राचा विचार संपणार असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव कुठलंही नाही. प्रत्येक सामाजिक चळवळीची सुरुवात ही या महाराष्ट्राच्या भूमीपासून झालेली आहे. ती आमची सामाजिक वीण आहे. आणि ती सामाजिक वीण ही तुम्ही तुमच्या राजकारणासाठी जर उस्कटवून टाकणार असाल तर त्याच्यासारखं पाप दुसरं कुठलंच नाही. एवढं मला अतिशय नम्रपणे सांगायचं. सर, तुमचे सहकारी बच्चू कडू यांनी तुम्हाला घरचा आहेर दिला आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची धमक या सरकारमध्ये नाही? हे बघा, असं आहे की ज्या वेळेला एकतर असं होतं की सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती. आताच तुम्ही बघितलेलं आहे की मुंबई महापालिकेवर मोर्चा आणणार म्हणून सांगतात. केवढी हास्यास्पद गोष्ट आहे. तुम्हाला एवढंसुद्धा माहिती नाही की ही मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला आहे. कधी इलेक्शन लावायचं याच्या संदर्भातले आदेश सुप्रीम कोर्टाकडून येतील ते सर्वांनाच बंधनकारक असणार. आतापर्यंत तुम्हीच तारखा मागत होता ना तुमचं म्हणणं मांडायला. त्याला तुम्हाला वाटत नव्हतं का की महापालिकेचं इलेक्शन पुढे जाईल म्हणून? तुम्ही मागणी करत होता ना, एवढे नगरसेवक असावे, एवढे नगरसेवक असू नये. सुप्रीम कोर्टाकडे आणि हायकोर्टाकडे तुम्ही मागणी करत होता की नाही? आणि मग तुम्ही ही मागणी करत असाल तर पाटली तुम्हीसुद्धा त्याच्यासाठी जबाबदार आहेच ना. आणि ज्या दिवशी ह्या केसचा निकाल लागेल त्या दिवशी इलेक्शन होणार हे लहान मूल सांगू शकेल. आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की आपोआप भाऊंचं म्हणणं हे होणार, न्यूट्रल होणार. बच्चू भाऊ कधी लवकर मंत्रिमंडळात येत आहेत याची आम्हीसुद्धा आतुरतेने वाट बघतोय. कारण अतिशय तळमळीने काम करणारे आहेत आणि त्यांच्यासाठी स्पेशल खातं, त्यांच्यासाठी असं नाही, त्यांच्या मागणीवरून स्पेशल खातं हे अपंगांच्यासाठी निर्माण करण्याचा निर्णय, धाडसी निर्णय, हा सुद्धा त्यांच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदे साहेबांनीच घेतला ना. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब हे धडाधड आणि धाडसी निर्णय ते आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस घेत असतात. आणि ही जी काही धडधड करत रेल्वे चाललेली आहे त्याच्यामागे उगाच काहीतरी कोणी टाकण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी काही ती रेल्वे घसरणार नाही. तुम्ही बोलत राहा. एक गोष्ट आपण लक्षात घ्या, बच्चू कडूंच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना प्रेम आहे. ते आमचे सहयोगी सदस्य आहेत. त्याच्यामुळे मंत्रिमंडळामध्ये ते कधी, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, त्यांच्यापेक्षा लवकर आम्ही वाट बघतो की बच्चू भाऊ कधी येतात आमच्या मंत्रिमंडळात. आणि त्याच्यामुळे थोडंसं उशीर झाला, दुःख होणं स्वाभाविक आहे. परंतु मोठे पक्ष आहेत, कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं याच्यावर त्यांना निर्णय घ्यायला लागतात.
आतापर्यंत तुम्हीच म्हणत होता ना की हे सरकार राहणार नाही, सरकार राहणार नाही. सुप्रीम कोर्टात केसेस चालू होत्या त्यावेळेला तुम्ही बोलतच होता ना. तुम्ही नाही, ते त्यांना म्हणतोय ते सांगत होते हे बेकायदेशीर सरकार आहे, अमुक आहे तमुक आहे, सगळं काय ते संपून गेलं. आता हेच म्हणतात की आपल्याला आमचे ज्यावेळेला अध्यक्ष निर्णय देणार आहेत तो सुद्धा आमच्या विरोधात देणार. ह्यांनाच स्वप्न पडतात, आपणच स्वप्न पडतात, आपणच ती बोलून दाखवतात. आणि मग मी नेहमीच उपमा देतो, त्यांचे एक ज्योतिषी बसलेच असतात सकाळच्या वेळेला आणि ते जसं ते पोपट घेऊन बसलेले असतात, तो एक एक कार्ड काढतो, सांगतो आणि ते वाचून दाखवतात. आणि तसं वाचून दाखवलं की लोकांना वाटतं हे बोलतात म्हणजे काहीतरी खरंच आहे, पण ते अंदाजाने ते सगळं काढत असतात आणि त्याच्यावर बोलत असतात. त्याच्यामुळे अशावर भाष्य करायला आम्हाला खरोखर वेळ नाही. मी तुम्हाला सांगतो, दिवस रात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काम करतात. आत्ता मी फडणवीस साहेबांच्याकडून आलो, बाहेर कमीत कमी 40-50 लोक आहेत, त्यापैकी 15 ते 20 आमदार आहेत. राज्य असं करायचं असतं, लोकांनी कोणाला निवडून दिलेलं असतं? आमदारांना. आमदार आपल्या जनतेची गाऱ्हाणी घेऊन कोणाकडे जाणार? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री मागे. आणि त्यालाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात. सह्याद्रीमध्ये बसून आणि मातोश्रीवर बसून जे फक्त टी व्हीवरून लोकांना दर्शन देणार आणि खोटी सहानुभूती मिळवणार, त्याला खरे मुख्यमंत्री म्हणत नाहीत. हे मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने आज काम करतात हे माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि उद्धवजींबद्दल किती आदर असला तरी मला आजसुद्धा वाटतं की जीवनामधली सगळ्यात मोठी चूक हे त्यांनी पवारसाहेबांचं ऐकलं आणि मुख्यमंत्रीपद स्वीकारलं, ही सगळ्यात मोठी चूक आहे. हेच उद्धव ठाकरे 23 जून रोजी पटण्याला जाणार आहेत विरोधकांची मोड बांधण्याला. लवकरच आसामचे देखील मुख्यमंत्री यांच्या भेटीला येणार आहेत. तसं पाहता युतीच्या विरोधात मला एवढंच सांगायचं आहे की बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं, मला एक दिवस पंतप्रधान करा, मी 370 कलम हटवून दाखवतो आणि राम मंदिर बांधून. 370 कलम हटलं, राम मंदिर बांधून झालं. म्हणून काय तुम्ही ज्या माणसाने हे केलं त्याला नाहीसं करण्यासाठी तुम्ही जाता. देशाचा अभिमान तुम्हाला नाही, केवळ राजकारण तुम्हाला मोठं वाटतं. बाळासाहेब असे होते की सर्वोच्च देश आहे असं म्हणणारे बाळासाहेब होते. आज सगळ्यात जास्त किंमत ही भारताला आहे जगभरामध्ये. आम्ही जेव्हा फिरतो आम्हाला कळतं की आम्हाला कशी किंमत दिली जाते. आणि आम्ही पूर्वी फिरायचो त्याला आमची किंमत भारतीय म्हणून काय होती आम्हाला माहिती आहे. आणि मग तुम्हाला देशाचा स्वाभिमान नको? पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन त्यांना त्यांची जागा दाखवून देणारा पंतप्रधान नको? आज पाकिस्तानमधली लोकं म्हणतात की आम्हाला मोदी साहेबांसारखा पंतप्रधान पाहिजे, कारण त्यांनी प्रत्येकाच्या घरी शेतकऱ्यांना पैसे पाठवले जातात, इतर लोकांना धान्य पाठवलं जातं. तुम्हाला मात्र राजकारणासाठी म्हणून. आणि हे राजकारण कशासाठी आहे? काल कर्नाटकाची इलेक्शन झाली, एकदा मुंबई करताना मुंबईमध्ये एकदा फिरून बघा. आणि जे अभिनंदनाचे बोर्ड लावले होते एकाच कम्युनिटी का बोर्ड होते? विचार करा ह्याचा. तुम्ही कुठल्या दिशेने जाता ह्याचा विचार करा. हे बाळासाहेबांनी शिकवलं नाही. बाळासाहेबांनी ह्या विचाराशी लढा दिलेला होता. धर्म कुठलाही असून दे, तो जर भारतावर प्रेम करणारा असेल तर तो हिंदू, ही त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या होती. आज तुम्ही कुठल्या दिशेने झाला? तेच बाळासाहेबांचं हिंदुत्व नष्ट करायला चालला. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये अभिमान आहे की तुमच्या शेजारी राहुल गांधी बसतात किंवा तुमच्या शेजारी नितीश बसतात म्हणून तुम्हाला अभिमान आहे? कसला अभिमान आहे हा? बाळासाहेबांचा विचार नष्ट केल्याचा अभिमान आहे? आम्हाला शेवटी तळमळीने हे बोलायची पाळी येते. विचार करा ना, मुंबईच्या जनतेने विचार करायचा. कशी परिस्थिती होती मुंबईची आणि बाळासाहेबांनी ती परिस्थिती कशी सावरली? पुन्हा एकदा ती मुंबईवर परिस्थिती आणायची आहे का? पुन्हा एकदा ती महाराष्ट्रावर आणि भारतावर परिस्थिती आणायची आहे का? कुठल्या धर्माच्या विरोधात आम्ही नाही, परंतु भारतीय संस्कृतीचं रक्षण झालंच पाहिजे. भारताचा अभिमान राहिलाच पाहिजे आणि भारत सर्वोच्च पदावर राहिलाच पाहिजे. आणि त्यांना ते करत असताना जर मोदी साहेब ते करत असतील आणि तुम्ही तुमच्या परीने इतर लोकांना आणि विरोधी लोकांना घेऊन त्यांना अपशकून करत असाल तर तुम्ही बाळासाहेबांचा नाव घेण्याचा सुद्धा अधिकार पुढच्या काळामध्ये तुम्हाला राहणार नाही. विरोधकांवर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.